नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मृण्मयी मिलिंद माधव तुमचे कोकण अकॅडमी मध्ये स्वागत करते। आता आपण पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक बघूया, डिस्पर्शन ऑफ लाईट। मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पाहिलं, त्याचे लॉज पाहिले, त्याचे वेगवेगळे जे पुढचे टॉपिक होते ते सुद्धा आपण कव्हर केले। रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिले। तसंच डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुठे कुठे आपल्याला दिसून येतो किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आहे ते आपल्याला कुठे कुठे दिसून येतं ह्याचे सगळे एक्झाम्पल्स पाहिले। आता आपण पुढचा एक इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करूया, डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचं अपस्करण। हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, परीक्षेला याच्यावर क्वेश्चन हमखास येतो। चला आपण पाहूया डिस्पर्शन ऑफ लाईट। डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय मित्रांनो? तर प्रकाश माध्यमात प्रकाशाचे आपले घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचं अपस्करण म्हणतात। ही झाली त्याची व्याख्या। म्हणजेच process of separation of light into its components colors while passing through a medium is called the dispersion of light। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या वेळेला लाईट या प्रिझम मधून किंवा एखाद्या मीडियम मधून जेव्हा पास होत असते तेव्हा ते त्याच्या वेगवेगळ्या कंपोनंट मध्ये म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या घटक रंगात ते डिस्पर्स होतं, म्हणजेच किंवा त्यांचं सेपरेशन जे होतं। एक जो हा प्रकाश किरण आहे, हा प्रकाश किरण जेव्हा प्रिझम मध्ये जातो त्यावेळेला तो वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळ्या घटकात त्याचं सेपरेशन होतं, म्हणजे वेगवेगळ्या कलर्स मध्ये त्याचं सेपरेशन होतं। यालाच म्हटलं जातं डिस्पर्शन ऑफ लाईट किंवा प्रकाशाचं अपस्करण। हा जो आपण बघतोय विबग्योर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा मित्रांनो। जो ताना पिही निपांजा आपण जे लहानपणापासून पाहिलेला आहे, इंद्रधनुष्याचे जे रंग, ताना म्हणजे रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, याचा जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही विबग्योर म्हणून सुद्धा लक्षात ठेवू शकता। सिक्वेन्स लक्षात ठेवा, विबग्योर किंवा ताना पिही निपांजा। मराठीतून किंवा इंग्लिश मधून कशातूनही लक्षात ठेवा, सिक्वेन्स मित्रांनो चुकवू नका। सिक्वेन्स लक्षात ठेवा, विबग्योर। आता काय बरं प्रॉपर्टीज आहेत ज्या वेळेला प्रिझम मधून हे वेगवेगळे कलर्स जेव्हा पास होतात किंवा हे वेगवेगळे कलर जे सेपरेट होतात त्यांच्या काय बरं प्रॉपर्टीज आहेत? तर बघा बरं, हा जो रेड तुम्हाला दिसतोय, हा रेड जो आहे तो सगळ्यात वर दिसतोय, आणि हा जो व्हायलेट आहे म्हणजेच हा जांभळा आहे हा सगळ्यात शेवटी दिसतोय। म्हणजे नेमकं काय होतंय, काय ऑब्झर्वेशन आहे? तर बघा बरं, आर जो आहे हा कमी बेंड होताना दिसतोय, म्हणजेच कमी वाकलेला दिसतोय, तर जांभळा जो आहे तो आपल्याला जास्त वाकलेला दिसतोय। म्हणजेच आर ची ही प्रॉपर्टी सांगता येईल आपल्याला की आर हा लेस बेंड होतो तर व्हायलेट हा जास्त बेंड होतो। हा एक पॉइंट लक्षात घ्या। डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये वेगवेगळ्या कलर्सच्या काय प्रॉपर्टीज आहेत किंवा वेगवेगळ्या कलर्स मध्ये नेमके कसे चेंजेस होतात, वन बाय वन मी सांगते। पहिला पॉइंट आहे बेंड होण्याचा, तर आर हा सर्वाधिक बेंड होतो, तर व्ही म्हणजे जांभळा जो आहे हा सर्वात जास्त बेंड होतो, त्यामुळे तो आपल्याला शेवटी दिसतो। आता मित्रांनो याच्यामध्ये सेकंड मुद्दा आहे वेवलेंथचा। आता वेवलेंथ पण बघा हा की वेवलेंथ कशी असते। आता आर ची जी आहे ही सर्वात लॉंग वेवलेंथ असते, म्हणजेच त्याची जी तरंग लांबी असते ही तरंग लांबी लांब असते किंवा जास्त असतं असं म्हणू शकता। लॉंग वेवलेंथ हा एक सेकंड पॉइंट झाला। रेड कलरची जी वेवलेंथ आहे ती लॉंग वेवलेंथ असते आणि व्हायलेटची जी आहे ही शॉर्ट वेवलेंथ असते। म्हणजेच रेड रंग जो आहे, लाल रंग जो आहे तो आपल्याला लांबूनही डोळ्यांना सहज दिसू शकतो, जेवढा जांभळ्यापेक्षा आपल्याला लाल रंग आहे हा लांबून सहज दिसू शकतो, कारण त्याची जी वेवलेंथ आहे मित्रांनो ही वेवलेंथ लॉंग आहे। म्हणून सिग्नल मध्ये जर का तुम्ही पाहाल तर रेड कलर जो आहे तो हायलाइट केला जातो थांबा या पोझिशन साठी, कारण तो लांबूनही इझिली दिसतो त्याच्या वेवलेंथ मुळे।
आता रेडची जी वेवलेंथ आहे ती सगळ्यात जास्त आहे म्हणजे 700 nm आहे, तर व्हायोलेटची जी वेवलेंथ आहे ती सर्वात कमी आहे म्हणजे 400 nm आहे. लक्षात ठेवा, परीक्षेला एकदा विचारलेला आहे. आणि बघा बरं, तिसरा पॉइंट म्हणजे महत्त्वाचा पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळ्या कलर्ससाठी वेगवेगळा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की एकाच माध्यमासाठी सुद्धा वेगवेगळ्या कलर्ससाठी किंवा वेगवेगळ्या रंगासाठी सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो, तर त्याचं उदाहरण म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आणि इथेही पहा तुम्ही की ह्या वेगवेगळ्या रंगांसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा वेगवेगळा असतो. बघा बरं, इथे 3 पॉइंट कव्हर होतात. एक कलर बेंट होण्याचा, दुसरा फ्रिक्वेन्सीचा किंवा वेवलेंथचा आणि तिसरा त्यांच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. लॉंग वेवलेंथ म्हणजे लो फ्रिक्वेन्सी, एवढं लक्षात ठेवा. लॉंग वेवलेंथ म्हणजे लो फ्रिक्वेन्सी, शॉर्ट वेवलेंथ म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी. लॉंग वेवलेंथ लो फ्रिक्वेन्सी, शॉर्ट वेवलेंथ हाय फ्रिक्वेन्सी. डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये हे 3 महत्त्वाचे मुद्दे होते. सिक्वेन्स लक्षात ठेवा, 3 मुद्दे लक्षात ठेवा. कुठला कलर किती बेंट होतो किंवा कुठला कलर सर्वात जास्त बेंट होतो, कुठल्या कलरची वेवलेंथ सगळ्यात जास्त लॉंग आहे, आणि तिसरं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा ह्या कलर्सचे वेगवेगळे असतात. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजेच आंशिक किंवा पूर्ण आंतरिक परावर्तन. मित्रांनो, टॉपिक मधला हा शेवटचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला ऑप्टिकल फायबर मध्ये यूज होताना दिसतं. हा जो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा जो यूज आहे तो आपल्याला ऑप्टिकल फायबर मध्ये वापरताना दिसतो. ऑप्टिकल फायबर म्हणजे प्रकाशकीय तंतू ज्यांना आपण म्हणतो, तिथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे वापरलं जातं. म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जर का टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं उदाहरण घ्यायचं झालं तर ते आहे ऑप्टिकल फायबर. बघा बरं, पार्शियल परावर्तन म्हणजे नेमकं काय आहे, तर जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात क्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक परावर्तन होते. म्हणजे बघा बरं, ज्या वेळेला प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो, हा बघा, हा आहे प्रकाश स्रोत. घन माध्यम म्हणजे इथे आहे पाणी, आणि पाण्यातून जेव्हा तो हवेत जातो म्हणजेच घन माध्यमातून ज्या वेळेस तो विरल माध्यमात मार्गक्रमण करतो त्यावेळेला त्याचं आंशिक परावर्तन होतं. म्हणजेच परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा जो काही भाग आहे तो पहिल्या माध्यमात पुन्हा परततो आणि यालाच आंशिक परावर्तन म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, हा जो प्रकाशाचा स्रोत आहे हा पाण्यातून हवेत जातो, त्यावेळेला त्याचा काहीसा जो भाग आहे हा पाण्यात परत परावर्तित होतो. यालाच म्हटलं जातं आंशिक परावर्तन. म्हणजेच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना पहिल्या माध्यमात तो प्रकाश जेव्हा परत येतो त्यावेळेस त्याचे आंशिक परावर्तन होते, म्हणजेच पार्शियल रिफ्लेक्शन ज्याला आपण म्हणतो. बघा बरं, when light enters a rarer medium from a denser medium, it gets partially reflected. Part of a light gets reflected and come back into the denser medium as per laws of reflection. This is called as a partial reflection. यालाच partial reflection म्हणतात. त्यावेळेला लाईट रिफ्लेक्ट होते आणि ती डेन्सर मीडियाकडे पुन्हा येते या आकृतीत दाखवल्याप्रमाणे, त्यावेळेस त्याचे पार्शियल म्हणजेच आंशिक परावर्तन होते. आता बघा बरं, आपल्याला दुसरा नियम काय सांगतो की आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आर चे मूल्य 90 डिग्री होते आणि ह्या विशिष्ट मूल्यास क्रिटिकल अँगल असं म्हणतात. म्हणजेच बघा, हा जो आय आहे ती आयची जर का व्हॅल्यू वाढवली तर आरची सुद्धा वाढणार. म्हणजेच स्नेलच्या नियमाप्रमाणे जर का बघायचं झालं तर जसा आपाती कोन वाढवला तर अपवर्ती कोन सुद्धा वाढतो. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह अँगल जर का वाढवला इन्सिडेंट अँगल वाढतो किंवा इन्सिडेंट अँगल प्रमाणेच रिफ्रॅक्टिव्ह अँगल सुद्धा वाढतो.
पण आता जर का आपण आय जो अँगल आहे तो जर का वाढवत गेलो तर आयच्या एका विशिष्ट व्हॅल्यूसाठी म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी आर ची जी व्हॅल्यू असते ती आर ची व्हॅल्यू 90 डिग्री होते आणि यालाच क्रिटिकल अँगल असं म्हटलं जातं. क्रिटिकल अँगलचं कन्सेप्ट मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या की आयच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी जेव्हा आर ची जी व्हॅल्यू असते ती 90 डिग्री होते त्यावेळेला त्याला क्रिटिकल अँगल म्हणतात. आणि आता इथे काय बरं होतंय बघा, जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर आर ची जी व्हॅल्यू आहे ती 90 डिग्री पेक्षा तुम्हाला जास्त दिसते आणि ही सगळी किरणं आहेत ही घन माध्यमात तुम्हाला परत येताना दिसत आहेत. आणि अशा कंडिशन मध्ये प्रकाशाचं पूर्णपणे परावर्तन होतं आणि याच प्रक्रियेला पूर्ण आंतरिक परावर्तन म्हटलं जातं, म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एका कंडिशन मध्ये मित्रांनो आर ची जी व्हॅल्यू आहे ती 90 डिग्री पेक्षा जास्त होते आणि ही जी किरणं आहेत ही किरणं विरल माध्यमात न जाता पूर्णपणे घन माध्यमात म्हणजे त्याच माध्यमात परत येतात आणि या स्थितीलाच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात किंवा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात. बघा बरं, when the angle of refraction is larger than 90 degree then rays returns to the denser medium as shown in the figure. Thus all the lights get reflected back into the dense medium. This is called the total internal reflection. म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये ही जी लाईट आहे किंवा ही जी प्रकाश जो म्हणतोय आपण हे विरल माध्यमात न जाता त्याच माध्यमात पूर्णपणे परत येतोय, पूर्णपणे त्याचं परावर्तन होतंय, यालाच पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात. आणि या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या कन्सेप्टचा वापर ऑप्टिकल फायबर मध्ये म्हणजेच प्रकाशकीय तंतूमध्ये केला जातो. या इथे मित्रांनो चॅप्टर आपला संपतोय. आपण या चॅप्टर मध्ये असणारे सगळे टॉपिक कव्हर केलेत. आता पुढे आपण बघू की प्रश्न कसे बरं विचारले जातात. मी शेवटच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतून हे प्रश्न बघितलेले आहेत. आपण पुढे बघू. बघा बरं, 2018च्या बोर्ड पेपर मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. माफ करा, मला मराठी प्रश्नपत्रिका मिळाला नाहीत, मला इंग्लिश प्रश्नपत्रिका मिळाल्या. मी तुम्हाला सांगते क्वेश्चन जसेच्या तसे घेतलेले आहेत बोर्ड पेपर मधून. या टॉपिक मध्ये कव्हर होणारे क्वेश्चन इयर 2018, 19 आणि 20 म्हणजे 2018, 19 आणि 20 असे मी सिक्वेन्स मध्ये घेतलेले आहेत. बघा बरं, पहिला प्रश्न काय, गिव्ह सायंटिफिक रिझन द सन अपीयर्स रेडिश अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे सूर्योदयाची स्थिती आपल्याला किंवा सूर्य आपल्याला तांबूस रंगाचा दिसतो सकाळी. सूर्योदयाच्या स्थितीत असताना आपल्याला तांबूस रंगाचा दिसतो. बघा बरं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं डे टू डे एक्झाम्पल देताना मी तुम्हाला सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची स्थिती सांगितलेली आहे. तेच रिझन किंवा तेच कारण तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ परत जाऊन मागे बघा, ते कन्सेप्ट पुन्हा एकदा ऐका. 2 मार्कांसाठी आहे. जसंच्या तसं कन्सेप्ट लिहा. 2 मार्क्स तुमचे इथे फिक्स आहेत. सेकंड क्वेश्चन कडे वळूया. बघा, 5 मार्क्स साठी आहे. व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तुम्हाला इथे व्याख्या लिहायची आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची. ड्रॉ द डायग्राम ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन अ ग्लास स्लॅब. काचेतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन दाखवायचं आहे. राईट द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्शनचे दोन्ही लॉज लिहायचे आहेत. मित्रांनो 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 5 मार्कांचा प्रश्न आहे हा तुम्हाला. मित्रांनो आता पाहूया तिसरा क्वेश्चन. 2019चा आहे, 2019चा आहे. 1 लाइनर क्वेश्चन आहे 1 मार्कासाठी. बघा काय बरं सांगतोय हा क्वेश्चन. A ray of light makes an angle of 50 degree with the surface S1 of the glass slab. Its angle of incidence will be. बघा इथे तो काय सांगतोय की हा जो प्रकाश किरण आहे, रे ऑफ लाईट आहे, हा ग्लास स्लॅबशी 50 डिग्रीचा कोन करतोय म्हणजे 50 डिग्रीचा कोन करतोय. इट इज मेकिंग एन अँगल ऑफ अ 50 डिग्री विथ अ ग्लास सरफेस. म्हणजे हा जर का प्रकाश किरण ग्लास स्लॅबशी 50 डिग्रीचा कोन करत असेल तर इन्सिडेंट अँगल
किती डिग्रीचा असेल. आता ही बघा, ही झाली आपली स्तंभिका. आता हा जो कोन आहे तो 90 डिग्रीचा आहे. जर का हा रे इथे 50 डिग्री बनत असेल तर अर्थातच आपला इन्सिडेंट अँगल जो आहे म्हणजे जो आपला आपाती कोन आहे हा 40 डिग्रीचा असेल. मित्रांनो, खूप सोपे एक्झाम्पल्स आहेत. आता बघा, हा तिसरा जो एक्झाम्पल आहे, खूप मोठा क्वेश्चन दिसतोय. खूप मोठा क्वेश्चन बघून अजिबात गांगरून जाऊ नका. आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत, आपले फिनॉमिनाज क्लिअर आहेत. हे सगळं क्लिअर झाल्यानंतर फक्त एकदा शांतपणे हा क्वेश्चन वाचा, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. बघा बरं, या क्वेश्चनमध्ये काय सांगतायत. द ऑब्झर्वेशन मेड बाय स्वराली वाईल डुईंग द एक्सपेरिमेंट आर गिवन बिलो. म्हणजे स्वरालीने काहीतरी एक्सपेरिमेंट केलेले आहेत किंवा एखादं एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि त्याचे ऑब्झर्वेशन तिने खाली लिहिलेले आहेत आणि त्या ऑब्झर्वेशनवरून तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं काय आहे ते. बघा, बेस्ड ऑन दिस राईट आन्सर टू द क्वेश्चन्स. म्हणजे याच्यानुसार, तिच्या ज्या एक्सपेरिमेंटनुसार तुम्ही या खालील प्रश्नांची उत्तरं द्या. स्वराली फाउंड दॅट द लाईट रे ट्रॅव्हलिंग फ्रॉम द डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे काय, स्वरालीला जो प्रकाश किरण आहे, लाईट रे ट्रॅव्हलिंग फ्रॉम द डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजेच स्वरालीला प्रकाश किरण हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जाताना दिसला. हे तिचं पहिलं ऑब्झर्वेशन. आता दुसरं ऑब्झर्वेशन बघा. इफ द अँगल ऑफ इन्सिडेंट्स आय इज रेज बाय स्वराली, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर वेंट ऑन इन्क्रीजिंग. दुसरं ऑब्झर्वेशन काय सांगतंय बघा. जर का आपाती कोन तिने वाढवला, स्वरालीने जर का आपाती कोन वाढवला तर तिचा परावर्ती कोन सुद्धा वाढत गेला. म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडेंट्स इज रेज बाय स्वराली, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर वेंट ऑन इन्क्रीजिंग. आता बघा पुढे काय सांगतायत ते. हावेवर आफ्टर सर्टन व्हॅल्यू ऑफ द अँगल ऑफ इन्सिडेंट्स द लाईट रे इज सीन टू रिटर्न इन टू इट्स डेन्सर मीडियम. म्हणजे तिने एका ठराविक व्हॅल्यूपर्यंत तिचा इन्सिडेंट अँगल म्हणजेच आपाती कोन वाढवला आणि त्या ठराविक व्हॅल्यूनंतर तिला सगळे जे प्रकाश किरण आहेत ते पुन्हा घनमाध्यमात परतताना दिसले. म्हणजे प्रकाश किरण सुरुवातीला कुठून बरं प्रवास करत होता, तर घनमाध्यमातून प्रवास करत होता आणि तिला ते एका इन्सिडेंट अँगलची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू वाढवल्यानंतर तिला ते सगळे प्रकाश किरण म्हणजे पूर्ण लाईट ऑफ रे तिला डेन्सर मीडियाकडे म्हणजे घनमाध्यमात पूर्णतः परत येताना दिसले. आता या 3 ऑब्झर्वेशनवरून काय बरं आपल्याला शिकायला मिळतंय, तर आपण जो हा शेवटचा टॉपिक पाहिलेला आहे, आंशिक परावर्तन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, हे जे आहे हेच कन्सेप्ट या प्रश्नांची उत्तरं आहेत. बघा बरं, व्हॉट इज द स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ आय कॉल्ड. द स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ आय इज द क्रिटिकल अँगल. जे कन्सेप्ट आपण आता मगाशीच पाहिलं, क्रिटिकल अँगल आहे. आय म्हणजेच काय, क्रिटिकल अँगल आहे की जो इन्सिडेंट अँगल वाढवल्याबरोबर तिला रिफ्रॅक्शन अँगल सुद्धा वाढताना दिसला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की एका ठराविक अँगल नंतर तिला सगळेच्या सगळे प्रकाश किरण हे डेन्सर मीडियामध्ये परत येताना दिसले. म्हणजेच मित्रांनो, आय हा काय असायला हवा, तर आय हा क्रिटिकल अँगल असायला हवा. सेकंड, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ इन्सिडेंट रे इंटू डेन्सर मीडियम कॉल. द प्रोसेस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ इन्सिडेंट रे इंटू डेन्सर मीडियम इज नोन ॲज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजेच बघा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आपण मागे शिकलो, पूर्णतः परावर्तन जे आपण म्हणतो तेच आहे. आता व्हॉट इज द प्रोसेस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ इन्सिडेंट रे इंटू डेन्सर मीडियम, दिस इज कॉल्ड ॲज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मित्रांनो, आपण आताच आंशिक परावर्तन आणि पूर्णतः परावर्तन जो शेवटचा टॉपिक बघितला, त्या टॉपिकवरच हा 5 मार्क्सचा क्वेश्चन बेस होता. आणि ड्रॉ द डायग्राम ऑफ 3 ऑब्झर्वेशन मेड बाय स्वराली. आणि तुम्हाला हा आंशिक परावर्तन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजेच आंशिक परावर्तन आणि पूर्णतः परिवर्तन यांचा जो डायग्राम जो आपण बघितला तो डायग्राम इथे काढायचा आहे. बघा मित्रांनो, हेच कन्सेप्ट जे आहे ते 5 मार्क्सला विचारलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे 5 मार्क्स पुन्हा घेऊ शकता. 5 मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाहीत. आपलं कन्सेप्ट क्लिअर आहे, फिनॉमिना क्लिअर आहेत. बघा मित्रांनो, लॉज क्लिअर आहेत,
वेगवेगळ्या माध्यमात रिफ्रॅक्शन कसं होतं आपण पाहिले, डिस्पर्शन ऑफ आपण लाईट पाहिले, डिस्पर्शन ऑफ लाईटमध्ये वेगवेगळे कलर कसे डिस्पर्स होतात किंवा वेगवेगळ्या कलर्सच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण पाहिलेलं आहे. आणि शेवटी आपण पाहिलेलं आहे की आंशिक परावर्तन आणि पूर्णतः आंतरिक परावर्तन कसं होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कसं होतं, हाही शेवटचा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ पुन्हा पहा, कन्सेप्ट पुन्हा एकदा बघा, नीट समजून घ्या. या टॉपिकवरचे तुमचे कुठलेच प्रश्न चुकणार नाहीत. तुम्हाला या टॉपिकवर आउट ऑफ मार्क्स मिळतील. तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर का काही इम्प्रूव्हमेंट वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आपण त्यात पुन्हा इम्प्रूव्हमेंट करू. बघा मित्रांनो, आता हा इयर 2020 मध्ये आलेले हे 3 प्रश्न, म्हणजे जी आता नुकतीच 10वीची परीक्षा झाली 2020 मध्ये, त्यामध्ये सुद्धा 3 प्रश्न विचारले गेले. आता पहिला क्वेश्चन आहे, मॅच द कॉलम द वेवलेंथ ऑफ अ रेड लाईट. 1 लाइनर क्वेश्चन आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी वेवलेंथ असते आणि वेगवेगळी वेवलेंथ असताना वेगवेगळ्या त्यांच्या व्हॅल्यूज सुद्धा आहेत. द वेवलेंथ ऑफ रेड लाईट बघा 700 nm. अगदी तुम्ही व्हॅल्यू जरी पाठ नाही केली मित्रांनो तरी लॉजिकली तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. कारण बघा, मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच सांगितलं डिस्पर्शन ऑफ लाईट या टॉपिकमध्ये की रेड लाईटची जी वेवलेंथ आहे ती सगळ्यात जास्त आहे. म्हणजे लाल रंगाची जी वेवलेंथ आहे ही सगळ्यात लांब जाणारी वेवलेंथ आहे. जर का तुम्ही ढोबळमानाने हे 3 ऑप्शन जरी पाहिले तरी त्यामध्ये सर्वात जास्त दिसणारा ऑप्शन म्हणजे 700 nm. अगदी तुम्ही तो टिक करून येऊ शकता. 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन बघा, नेम द प्रोसेस रिप्रेझेंट बाय द फिगर. म्हणजे हे काय आहे मित्रांनो, तर काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन. इथे दिलेलं आहे एअर, इथे दिलेलं आहे ग्लास. स्टेट द 2 लॉज ऑफ रिलेटेड टू द प्रोसेसेस. त्यांनी पुन्हा तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे दोन्ही लॉ विचारले आहेत, दोन्ही नियम विचारलेत. बघा मित्रांनो, सलग 2 वर्षांनी हे दोन्ही क्वेश्चन रिपीट होत आहेत. 2018 मध्ये विचारले होते हे नियम, जसेच्या तसे त्यांनी 2020 मध्ये सुद्धा विचारलेले आहेत आणि ते अगदी 3 मार्क्सला आहेत. जसेच्या तसे दोन्ही नियम लिहायचे. तुम्हाला डायग्राम सुद्धा त्यांनी समोर दिलेली आहे आणि तुम्हाला ते दोन्ही लॉ लिहायचे आहेत. बस इथे फक्त प्रोसेस लिहायची आहे, काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन, आणि तुम्हाला हे दोन्ही लॉ जसेच्या तसे लिहायचे आहेत. शेवटचा प्रश्न उरलेला आहे, गिव्ह द सायंटिफिक रिझन स्टार्स ट्विंकल्स बट वी डू नॉट सी द ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. म्हणजे आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात पण आपल्याला ग्रह लुकलुकताना दिसत नाही. बघा बरं, व्हिडिओमध्ये मी ज्या वेळेला तुम्हाला डे टू डे लाईफचे ज्या वेळेस एक्झाम्पल दिले त्यावेळेला तुम्हाला मी ही प्रोसेस चांगली समजावून सांगितली आहे की आपल्याला तारे लुकलुकताना का दिसतात आणि प्लॅनेट लुकलुकताना का दिसत नाही. बघा, ताऱ्यांना हा स्वतःचा प्रकाश असतो, त्यांची प्रखरता जी असते ही प्रखरता त्यांची स्थिर नसते आणि आपलं वातावरणसुद्धा स्थिर नसतं. त्यावेळेला आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. पण नेमकं ग्रहांच्या बाबतीत काय होतं, तर ग्रह हे स्वयंप्रकाशित नसतात, त्यांना स्वतःचा प्रकाश असा नसतो आणि त्यांची प्रखरता ही स्थिर असते आणि त्यामुळे ते आपल्याला ट्विंकल होताना म्हणजे लुकलुकताना दिसत नाही. बघा बरं, ही कन्सेप्ट जी आहे ही तुम्हाला 2 मार्क्सला विचारलेली आहे. तुम्ही फिनॉमिना समजून घेतला, कन्सेप्ट समजून घेतली तर हे मार्क्स कुठेच जाणार नाहीत. या टॉपिकवरचे तुमचे मार्क्स अगदी फिक्स होऊन जातील. मला अगदी खात्री आहे मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद मित्रांनो.